शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली असून सावंतवाडीतील भाजप पदाधिकाऱ्यांकडून रामदास कदम यांचा पुतळा जाळत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात केलेली खालच्या पातळीवरील टीका आम्ही कदापिही सहन करून घेणार नाही। रवींद्र चव्हाण यांचं मन मोठं आहे, त्यामुळे रामदास कदमांनी त्यांची जाहीर माफी मागावी, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घरी बसवू असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला। रामदास कदम हा मूर्ख माणूस आहे, अवकात नाही त्याची। कार्यकर्ता म्हणून निक्षून सांगतो, आताही जा, पाया पड, माफी माग, मोठं मन आहे, चव्हाण साहेबांचं माफ करतील। पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला, एक गोष्ट सांगतो, भारतीय जनता पार्टी म्हणजे नामदार रवींद्र चव्हाण साहेब, आणि त्यांच्या विरोधात बोलाल ना, शिंदे गटाचा एकही आमदार दीपक केसरकर सहित त्याला घरी बसवू। दरम्यान जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाहीत तोपर्यंत महायुतीत शिवसेनेसोबत बसणार नाही, आगामी निवडणुकात सहकार्य करणार नाही, बहिष्कार घालू असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला। आम्ही त्यांचा पुतळा झालेला आहे, चपलाचा हार घेतलेला आहे, आमच्या भगिनींनी त्यांच्या पुतळ्याला जोडांनी मारलेलं आहे। संदीप गावडेने आता सांगितलेलं आहे की जर त्यांनी माफी मागितली नाही तर इथे शिंदे सेनेचा कुठचाही नगरपालिकेतला एक नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आमदार सोडाच इथं कोणी निवडून येऊ शकत नाही। त्यांनी ध्यानात घ्यावं आणि साहेबांची माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद करतो। सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयासमोर रामदास कदम यांचा पुतळा जाळण्यात आला। यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिलांनी जोडे मारत निषेध नोंदवला। यावेळी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर म्हणाल्या, जर यापुढे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल कोणतीही टीका केली तर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला। जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले आहेत त्यासाठी मी आमच्या महिला मोर्चातर्फे त्यांचा निषेध करत आहे। आता आम्ही पुतळा दहन केला आहे। याच्यापुढे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला एकत्र येऊन एक मोठा मोर्चा काढू आणि त्यांचा आम्ही निषेध करू। यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, मकरंद तोरसकर, परीक्षित मांजरेकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।